अमरावतीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर राज्यातील रुग्णालयांच्या फायर सेफ्टीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे। या पार्श्वभूमीवर चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला भेट दिली। यावेळी रुग्णालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा, व्हेंटिलेटरसह विविध वैद्यकीय उपकरणांची त्यांनी पाहणी केली। अमरावतीतील रुग्णालयातील आगीच्या घटनेनंतर राज्यभरातील रुग्णालयांच्या फायर सेफ्टी व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे। त्याच पार्श्वभूमीवर चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी गुरुवारी चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची पाहणी केली। यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी रुग्णालयातील अग्निसुरक्षा व्यवस्थेची माहिती घेतली, तसंच व्हेंटिलेटरसह विविध वैद्यकीय उपकरणांची पाहणी केली। रुग्णालयात वापरल्या जाणाऱ्या काही उपकरणांमधून मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते, त्यामुळे आगी लागण्याचा धोका वाढू शकतो असं त्यांनी सांगितलं। आगीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सध्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अग्निरोधक उपकरणं उपलब्ध आहे। राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक फायर सेफ्टी उपकरणं बसवण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण करणार असल्याचं आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितलं। रुग्णालयांमध्ये रुग्णांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता असून आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी फायर सेफ्टी व्यवस्था आणखी मजबूत करण्याची गरज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। ते जो व्हेंटिलेटरचा जो प्रश्न आहे, कारण की आता जी यवतमाळ अमरावतीला जी दुर्घटना झाली त्याच्यामध्ये परस्पर या ठिकाणी एक अतिशय विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे। कारण की तिथे ऑक्सिजनही आहे, तिथे बॅटरी आहे आणि तिथे उष्णतामान म्हणजे 24 तास व्हेंटिलेटर चालल्यामुळे उष्णतामान आहे। तर त्याला आता एक नवीन प्रकारचं डिव्हाइस आलेलं आहे, जे जर तिथे असं कोणत्या प्रकारचं फायर म्हणजे फॉर्म होत असेल तर तिथल्या तिथे ती फायर विझवण्याचं एक डिव्हाइस आहे। मी माननीय मुख्यमंत्र्यांना ते म्हणेल की एकंदरच महाराष्ट्रातले जेवढे व्हेंटिलेटर्स किंवा हे आहे त्या युनिटमध्ये ते डिव्हाइस लावण्याची आवश्यकता आहे।